मित्रांनो नमस्कार. एनिथिंग अबाउट फिशेस या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. दुपारचे 3 वाजलेत आणि फिशिंगला आलेलो आहोत. आपण मनोरीला आहोत. मित्रांनो, मागचा व्हिडिओ मी टाकला होता, मनोरीचे मासे कुठे गेले. निगेटिव्ह टायटल होतं ते, तरी पण काही लोकांनी तो व्हिडिओ बघितला. त्यांचे मनापासून आभार. कारण निगेटिव्ह टायटल असेल, मासे लागले नसतील तर व्ह्यूज कमी होतात, हे मला पण माहिती आहे. पण जे आहे ते दाखवण्याचा आपला प्रयत्न असतो आणि याच्या पुढे पण तो तसाच राहील. आज मित्रांनो बघूया इथे काय मिळतं आहे का. कंडिशन बदललेली नाही आहे, तशीच आहे. उलट थंडी अजून वाढली आहे आणि फरक एवढाच आहे की नेहमी आपण लो टू हाय येतो, आज हाय टू लो आलेलो आहे. सेटअप ओकुमाचा रॉड आहे आपला, वेव पॉवर, आणि त्याला पेअर केला आहे डायवा जॉइनस. मित्रांनो, हे टेबल घेतलं आहे मी बसायला. कॉम्पॅक्ट आहे पण थोडं वजन जास्त आहे. फोल्डिंग आहे. ओके ओके. साबण आपल्याकडे काय आहे दाखवतो. झिंगा नाही आहे, आपलं आवडीचं बेट चिकन आहे आणि बांगडा आहे. चिकन लावूया. कोलमी मिळाली नाही तर मित्रांनो चिकन घेतो मी. 100 ग्राम 150 ग्राम पुरतं. पण इथे या काळूला आणि त्या कुत्रीला खायला घालतो, त्याच्यामुळे थोडंसं जास्त घेतो. त्या कुत्रीने पिल्लं काढली आहेत. पाणी मित्रांनो उतरत आहे, करंट दिसतं इथे. थोडंसं करंटच्या बाजूला मारूया, म्हणजे जिथे थोडं स्टेबल आहे तिथे, जेणेकरून अडकणार नाही. पहिली कास्ट आहे. .60 मीटरचा लो टाईड आहे, त्याच्यामुळे पाणी उतरणार. अजून पूर्ण हे उघडं होईल. त्या दरम्यान एखादा मासा खाली उतरताना लागला तर लागला. अजून पण पुढे आलो मी, आणि इथे येण्याचं कारण एवढंच आहे. हवा मित्रांनो अशी आहे आणि तिथून मी असं कास्ट करत होतो हवेच्या विरुद्ध दिशेला. लाईन पूर्ण अशी झुलत होती आणि अडकण्याचे चान्सेस होते. इथे हवा पण अशी आहे, पाण्याचा करंट पण असा आहे, उतरतो आहे, त्याच्यामुळे अडकण्याचे चान्सेस कमी. अडकणार नाही असं नाही, अडकणार, पण चान्सेस कमी होतील. भयंकर करंट आहे तिथे, पडल्यानंतर माहिती पडतं. मला वाटतं आपण इकडे बसूया उभं राहण्यापेक्षा.
पाय आपले चिखलाने बरबटलेत. ही बघा, ही कुठे येऊन बसली बघा. आणि तो बघा एक, हे दोघे मित्रांनो पिळतात मला जाम. मला वाटतं इथून पण निघूया आणि पुढे जाऊ एकदम. वेट अजून वाढवू आणि लॉंग कास्ट करू. स्टिंगरेसाठी प्रयत्न करूया, कारण इथे या दगडात मासे नाही आहेत. असला असतं तर एक तरी बाईट मिळाला असता, पण एक पण बाईट मिळत नाही आहे. चिकन लावलं, बांगडा लावला तरी पण नो बाईट. या चिखलातून यावं लागलं, परत त्याच्यातूनच जायचं आहे. एक कडक नाही आहे इथे, चिखल आहे. सांभाळून जावं लागेल. हो. कुठून आलो आपण? लालीच्या मागून जाऊया. बूट झाले खराब चिखलामध्ये. इथे मित्रांनो हे बघा, ही जाळी अशी पडलेली आहेत, त्याच्यामुळे इथून जरी इथे टाकलं तरी इथे मासे लागतात, पण ह्या जाळ्यामध्ये अडकते. खरवट वगैरे साईडने जे जातात ते इथे लागतात. पकडलेत आपण इथे ह्याच्यापूर्वी, पण ह्या जाळ्यांमुळे हा प्रॉब्लेम आहे सगळा. आणि ही वापरातली जाळी नाही आहेत, पडलेली आहेत. चायना मार्केट स्वस्तात मिळालेली जाळी आहेत ती. जाऊया एकदम पुढे, कारण इथे काय मिळत नाही आहे. बाईट पण नाही आहे. पुढे बघू, स्टिंगरे वगैरे लागली तर नशीब असेल आपलं तर. ए लाली, तुझा इकडनं चल मागे. हे मित्रांनो आता जास्त पुढे येणार नाही, कारण याची पिल्लं आहेत. ते दोन बोय दिसतात तिकडे मारूया, कारण पुढे अजून असं सपाट आहे एकदम तिथपर्यंत. बघू इथे काय लागते काय. नको, अजून जाऊया पुढे, अजून थोडं पुढे जाऊया. समोर तुम्हाला जाळं पण दाखवतो. इथे दोन मला पाण्याचे करंट दिसत आहेत दोन साईडने. मला वाटतं इथूनच मारूया, कारण पुढे तितकासा फायदा होणार नाही. बघू, इथून बघू. इथे पाणी आहे पण वेट वाढवूया आणि लांब मारूया. वेट वाढवलं आहे मी, डबल टाकलं आहे. आणि तुम्हाला जाऊन दाखवतो आतमध्ये इथे कसं सपाट आहे ते. हे बघा, जेवढं लांब मारता येईल तेवढं मारूया. यस, भयंकर लांब गेलाय.
अडकला की काय? काय कळत नाही, काहीतरी हाय. मासा नाही पण तो फडफडत नाही. बहुतेक कचरा असणार. नाही, गोदरी एवढा मोठा नाही, हा खूप मोठा आहे. एक तर कचरा आहे. वाघळी असली असती तरी ती फडफडली असती. कचरा आहे, कचरा. त्या वाघळी आहे. वाघळी आहे. पण एवढी ताकद कशी काय लावते ती? ती हलत पण नाही बिलकुल. घेऊन जाणार तुम्ही? नाही, मी नाही नेणार तिला, सोडून देणार. तो हुक हे करावं लागेल मला. तो कापून टाकतो, जाऊ दे. पण ते असं वाटत होतं काहीतरी यायला मोठा, पण ते पळत पण नव्हती ती. हां, जोर देत होती पण ते जागच्या जागेवर. हवी तुला नेणार? नाही सोडा ते सर, पण ते कसं ते आता हुक गेला आतमध्ये त्याच्या. गिळला त्याने. कट करून होल्डिंग मारणार ती. सांभाळा. ते म्हणून मित्रांनो, जबरदस्त वातावरण आहे. वर बघा. आणि इकडे आल्याचा फायदा झाला आपल्याला. आपला अंदाज खरा ठरला आणि एक स्टिंगरी लागली. कारण थंड पाण्यामध्ये स्टिंगरे असतात. मस्त वातावरण आहे. इकडे सगळं गुलाबी गुलाबी झालंय.
फिशिंगला आलेल्याचा काहीतरी आज फायदा झाला. नाही तर मला वाटलेलं आज पण असंच जावं लागतं आहे. कमीत कमी तुम्हाला दाखवायला काहीतरी कंटेंट मिळाला. आणि अजून वेळ गेलेली नाही. अजून अर्धा एक तास आपण फिशिंग करू त्या बाजूला. काळोख होईल पण बघू. टॉर्च आहे आपल्याकडे. इथून निघूया. पॅकअप केला आहे मी. हे घेऊया बसायचं, नाही तर इथेच राहील. ही आपली बैठक उचलूया चमाईला. नंतर हिला पाण्याने धुवावं लागेल. पण हे बरं पडते कारण ओहोटीमध्ये इथे खाली सगळं चिकचिकीत असते. बॅग ठेवली की ती ओली होते. आणि हे आपल्याला दिलं आहे सुतार यांनी. ओके ओके ओके. मित्रांनो निघालो इकडनं. आणि एकटा आहे मी इथे, कोण नाही. पुढे जाऊया तिकडे कोपऱ्यावर आणि तिथे बघू थोडा वेळ काहीतरी मिळतं काय. आणि अर्धा एक तासाने निघू तिकडनं पण. मित्रांनो बिलकुल बाईट नाही आहे. इथे 15 मिनटं बेट मारून ठेवलं होतं. बिलकुल हालचाल नाही आहे. आणि ही शेवटची काश. निघूया आपण. विनाकारण वेळ घालवण्यामध्ये अर्थ नाही. पाणी जोपर्यंत टेम्परेचर पाण्याचं नीट होत नाही तोपर्यंत मासे आपल्याला लागणं कठीण आहे.